सर्वात प्रथम मी तर वर्षा उसगावकर आहेत ना त्यांचं स्वागत करेल बिग बॉसच्या घरामध्ये, कारण की पहिल्यांदाच त्यांच्या समोर कोणतेही एवढा आवाज चढवून बोललेला असेल. तर पूर्ण प्रकरण काय आहे तेच आपण जाणून घेणार आहोत की नेमकं निक्की तांबोळी आणि ज्या वर्षा उसगावकर आहेत त्यांच्यामध्ये नेमकं गोष्टी घडल्या कुठून, संपूर्ण एपिसोड सुरू झाल्यापासून शेवटी भांडण ते संपेपर्यंत तिथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. चला आता मुद्द्याकडे वळूया की सर्वात पहिले जेव्हा सकाळ होते ना ह्यांची दुसऱ्या दिवशी एपिसोडच्या सुरुवातीला थोडंसं वेगळं आदल्या दिवशीच त्यांनी दाखवलं, पण ते जाऊ द्या. पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठून तिकडे ते किचनमध्ये गेलेले असतात तेव्हा जी निक्की आहे ती आपल्या वर्षा उसगावकरला तिकडे म्हणते की मॅडम हे बघा असं आहे ना की काल मी स्वतःहून तुमच्यासाठी केलं खूप काही काही, आणि आता आज माझी इच्छा नाहीये, तर तुम्हाला स्वतःचं काय जे काय करायचं आहे ना ते तुम्ही स्वतः करा तिकडे, मी काय तुमचं आज काय करू शकत नाही. मग तिकडून त्यांची जी खटकाखटकी आहे ना ती वाजायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे खरा त्यांचा गेम सुरू झाला. त्यानंतर बिग बॉसने त्यांना तिकडे बोलवलं, त्या लिव्हिंग एरियामध्ये सगळेजण तिथे बसले आणि बिग बॉस तिकडे थोडासा गेम खेळतात. ते म्हणतात की यार तुम्ही तुमच्यासाठी मला पण खूप वाईट वाटलं, तुम्ही सगळेजण खाली झोपला होता, तुमच्याकडे बेड नव्हते, तर पण काही एक दोन जणांमुळे संपूर्ण घराचे बेड वगैरे जे आहेत ते काढून घेतले जातील आणि त्यानंतरच जी आपली निक्की आहे ना ती निक्की तिकडे भडकायला सुरुवात होते. निक्की बड 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 करते, खूप प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ती बोलायचा प्रयत्न करते तिकडे. आणि वर्षा उसगावकर ताई ज्या आहेत ना त्यांना थोडंसं कुठेतरी वाईट वाटलं, त्या शेवटी आपल्याला रडताना देखील तिकडे दिसल्या, इमोशनल देखील झाल्या तिकडे. पण ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय चूक कोणाची आहे सांगता येणार नाही, पण निक्की ज्या पद्धतीने बोलते ना ती ऍक्च्युअली मध्ये तशीच आहे असं मला वाटत आहे. मी तिच्या साईडनी पण नाहीये ना मी वर्षा उसगावकर ताईंच्या साईडनी आहे, मी सेंट्रल मधून चालायचा प्रयत्न करतोय, कारण की ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये एज डिफरन्स खूप जास्त आहे. आता ह्यांना भांडायच्या वेळेस नेमकं भांडतानाच आता तू वगैरे त्याच्या तोंडातून निघाला, त्या निकिताच्या तोंडातून शब्द, त्याच शब्दावर घेऊन ह्या ज्या आपल्या वर्षात येत ना त्या खूपच त्यांना त्या मनाला लागल्या गोष्टी, हिची लायकीच ही आहे, या पण त्यांच्याकडनं गोष्टी निघल्या. ते पण तिच्या माग, असं नाही की ज्या तोंडावर त्या गोष्टी बोलतायत त्या पण तिच्या मागे त्या आपली कोकण हार्टेड गर्ल अंकिता आहे तिच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करतायत. पण मग ते पण मागं काही ना काहीतरी बोलतायत. पण ती निकिताची एक गोष्ट मला खूप जास्त आवडते, ती म्हणजे निक्की ती स्पष्टपणे तोंडावर आहे जे काय बोलते, आणि ती तिला वर्षा उसगावकर ताईंना देखील बोलली की हे बघा मी तुमच्या समोर देखील बोलते, तुमच्या पाठी देखील बोलते, आणि तुमच्या पाठी खूप सारे लोक आहेत ना ते बोलतात, आणि मी आहे ना तुमच्या तोंडावर पण बोलते आणि तुमच्या मागं पण बोलते. ही जी तिचा स्पष्ट वक्तेपणा आहे ना, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड, ते मला खूप आवडतंय तिचं. आता बघू, हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, कारण की दोघांनी तिकडे त्यांची पातळी काय बोलतात त्याला सोडलेली आहे. दोघं देखील रागाच्या भरात काहीही बोललेले आहेत. तुमचं मत काय या संपूर्ण भांडणावर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.